मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा, गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। पाण्याचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला नाही। जेवढे लोक या ठिकाणी इन्कम टॅक्स देतात तेवढे या जिल्ह्यावर खर्च होतो का हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही। तुमची आकलन बरोबर आहे। माझं म्हणणं आहे की उमेदवारी दाखल झाल्यानंतर मी प्रचारासाठी चंद्रपूरला गेलो होतो, पक्षाच्या प्रचारासाठी अकोल्याला गेलो होतो। आमच्या केस कोर्ट चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा बिझी आहे। या ठिकाणी जवळजवळ 15-20 दिवस आहे मी, म्हणजे उमेदवारी झाल्यानंतर, आणि प्रत्येक ठिकाणी मी गेलेलो आहे। उमेदवारी दाखल झाल्यानंतर सटाणाला सुद्धा गेलेला आहे, उमेदवारी दाखल झाल्यानंतर मालेगावला गेलेला आहे, सिंदखेडा गेलेला आहे, दोंडेईच्याला गेलेला आहे। या ठिकाणी होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळी मी या ठिकाणी होतो, ईदच्या वेळी सुद्धा मी या ठिकाणी होतो। आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत ते गावागावात जाऊन काम करत आहेत, कॉर्नर मीटिंग चालू आहे, आमची जो इंटरनल प्लॅनिंग आहे तो चालू आहे। एकदा आमच्या अर्ज भरण्याचं काम चालू झाला यावर उघडपणे तुमच्या समोर येणार आहे। कोणताही प्रश्न आहे तो सुटणार नाही असं नाही, प्रत्येक समस्येचा हल आहे। जर लोकांची समस्या आहे तर हल सुद्धा आहे। उपाययोजना असं पाहिजे की समस्या आधी समजलं पाहिजे की समस्या काय आहे, नियोजन काय आहे, त्याचा पाठपुरावा आहे का, मानसिकता सॉल्व्ह करण्याची आहे का। तर आमची जो मानसिकता आहे, आमची जो तयारी आहे, लोकांची जो समस्या आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह करण्याची तयारी आहे, लोकांना सेवा करण्याची तयारी आहे, लोकांना सामाजिक न्याय देण्याची तयारी आहे। 2009, 2014, 2019 मध्ये दोन्ही पक्ष होते, 1-to-1 फाईट होता। कोण जिंकला? कॉन्सोलिडेशन आणि काउंटर कॉन्सोलिडेशन सुद्धा मी तुमच्या समोर सांगितलेले आहे। बाकी जे लोक आहेत, जे वंचित लोक आहेत किंवा मुस्लिम लोक आहेत, ते प्रत्येक वेळी एका पक्षाला वोट केलेला आहे, दुसऱ्या पक्षाला हरविण्यासाठी। तो झाला आहे का? नाही झाला आहे। जोपर्यंत लढत तिरंगी होत नाही तोपर्यंत भाजपा या ठिकाणी हारू शकत नाही। आणि एक्झाम्पल सुद्धा तुमच्या समोर आहे, तुमच्या विधायकीच्या MLA या ठिकाणी कोण आहे, औरंगाबाद मध्ये काय झाला। आणि जेव्हा 1-to-1 फाईट आहे, 1-to-1 फाईट मध्ये तुम्ही बघता की जो ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे ना तो हावी होतो। हा म्हणजे स्टेट फॉरवर्ड एक रूल आहे, बरेचसे ठिकाणी आता होणार नाही। आता देशामध्ये परिस्थिती थोडं बदलत आहे, लोकांच्या पाण्यापोट्याचा प्रश्न आहे तो थोडा हावी होत आहे। परंतु माझं म्हणणं आहे की 1-to-1 फाईट मध्ये ध्रुवीकरणाचा मुद्दा हावी होतो, परंतु जेव्हा लढत तिरंगी होणार म्हणजे ट्रायंग्युलर होणार तेव्हा तो ध्रुवीकरणाचा मुद्दा मागे जातो आणि इतर जो सेक्युलर जे मुद्दे आहेत तो समोर येतात। सेक्युलर मुद्दे म्हणजे तुमच्या बेरोजगारीचा प्रश्न, तुमच्या शिक्षेचा प्रश्न, तुमच्या पाण्याचा प्रश्न, तुमच्या महागाईचा प्रश्न, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, हा मुद्दा जेव्हा हावी होतो तेव्हा लोक जो आहे ते मुद्देनुसार वोट करतात आणि तेव्हाच बीजेपी हारणार। आणि माझा आव्हान आहे तुमच्याद्वारे की या देशामध्ये जोपर्यंत लोकांच्या प्रायोरिटी सेक्युलर मुद्दे होत नाही तोपर्यंत भाजपा हारू शकत नाही। तुम्हाला माहिती आहे की संविधान बदलण्याची जी गोष्ट आहे कोणी केली आतापर्यंत। कर्नाटकचे एक मंत्री होते, माजी मंत्री, त्यांनी हे सांगितले की आम्हाला म्हणजे प्रॉपर संख्या मिळाली तर आम्ही संविधान बदलणार। पंकजा मुंडे सांगितले। त्याच्यानंतर उद्याची गोष्ट आहे, भाजपच्या उमेदवार राजस्थानमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला संविधान 400च्या पार मिळालं तर आम्हाला संविधान बदलायचे आहे। तर जवळजवळ 5-6 लोकांनी आतापर्यंत वक्तव्य दिलेले आहेत की संविधान बदलायचे आहे। सपोज करा मोदी सरकारला संविधान जर बदलायचे नाही तर काउंटर स्टेटमेंट काय येत नाही। आतापर्यंत प्रधानमंत्रीनी, गृहमंत्रीनी किंवा लॉ मिनिस्टरनी किंवा बाकी जे जबाबदार लोक आहेत भाजपचे त्यांनी आतापर्यंत काउंटर स्टेटमेंट दिलं नाही की हा माणसाने इनकरेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार। हे नंबर 1 गोष्ट आहे। नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत संविधान लिहिले आहे
कोणी डायरेक्ट त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही, अटॅक करू शकत नाही. हे लोक जे करणार आहे बदलण्याची, ते डायरेक्ट न करता इनडायरेक्ट करताय. आज इनडायरेक्ट कसं अटॅक चालू आहे तुम्हाला माहिती आहे. रेल्वेच्या खाजगीकरण करतो, ये PSU बेच दो, ओ PSU बेच दो. PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. त्याच्यामध्ये लाखो लाख जनते काम करत आहे. त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. खाजगीकरण झाला तर रिझर्वेशन समाप्त होणार. आले लक्षात तुम्हाला. म्हणजे रिझर्वेशन बेमानी होणार, मिनिंगलेस होऊन जाईल. अटॅक झाला की नाही रिझर्वेशनवर, म्हणजे रिझर्वेशन खत्म करण्याची त्यांची तयारी आहे. आणि त्याचप्रमाणे छोटे छोटे गोष्टीला हे करून आधी ते काय करणार आहे, ते ज्या पायावर संविधान उभे आहे, म्हणजे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याला ते वीक करतील आणि त्याला नंतर ते डायरेक्ट अटॅक करतील. परंतु त्यांची तयारी आहे, ते संविधान चेंज करतील. आणि लोकांची हित याच्यामध्येच आहे, लोकांची विकास याच्यामध्येच आहे की लोकांनी संविधान वाचविण्यासाठी त्यांनी भाजपला त्यांनी मतदान करू नये आणि ऑल्टरनेटिव्ह जो पक्ष आहे, जो चांगला पक्ष आहे, त्यांनी मतदान करावं. फक्त मुस्लिमांना लाईनीत उभे राहावे लागणार नाही, तर बाकी सर्व लोक उभे राहतील. दलित उभे राहतील, शेड्यूल कास्ट उभे राहतील, गोरगरीब उभे राहतील, शेतकरी उभे राहतील. आणि ते सांगतायत की पॅन कार्ड, आधार कार्ड, हे कार्ड, ते कार्ड, पासपोर्ट ग्राह्य धरले जाणार नाही, तर तुमच्या जे जमिनीचे जे कागदपत्र ते ग्राह्य धरले जातील. आता तुम्ही सांगा की किती टक्के देशामध्ये लोक आहेत की त्यांच्याकडे आपले जमिनीचे कागदपत्र आहेत आणि बरेचसे लोक आहेत ज्यांच्याकडे आपले जमिनीचे कागदपत्र नाहीत. मग ते काय करतील? त्यांना त्रास होणार आहे की नाही? त्यांना पळवतील की नाही या ऑफिसमध्ये या, त्या ऑफिसमध्ये जा. असं सुद्धा होऊ शकतो कदाचित की त्यांना कंडिशनल सिटिझनशिप देण्यात येईल की ठीक आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही, तुम्ही NRC मधून बाहेर आहे, CA लावून तुम्हाला आम्ही सिटिझनशिप देतो, परंतु तुम्ही राजकारणामध्ये येऊ शकत नाही, अमुक नोकरी करू शकत नाही, ढमुक नोकरी करू शकत नाही. तर एक कंडिशनल जो सिटिझनशिप आहे तो तुमचे जे लोक आहेत, विशेष करून वंचित वर्ग, बहुजन वर्ग,